अमरावतीमध्ये संगीत कलाकारांची 12 लाखांची फसवणूक झाली आहे। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नावाखाली त्यांची फसवणूक झालेली आहे। नागपूरच्या मनीष पाटील फाउंडेशनकडून ही फसवणूक झाली आहे। वर्ल्ड रेकॉर्ड करून देतो असं सांगत मनीष पाटील यानं कलाकारांकडून 12 लाख उकळले। तब्बल 7 महिन्यांनंतरही 18 दिवस गीत गायन केल्याचा रेकॉर्ड केल्यानंतरही गिनीज बुकात नोंद न झाल्यामुळे फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघाकडून तक्रार दाखल झाली आहे। मात्र गाडेनगर पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाहीये। मध्ये गेल्या जानेवारी महिन्यात एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता, गीत गायनाचा कार्यक्रम झाला होता। तब्बल 18 तास अमरावतीच्या कलाकारांनी दिवस रात्र गायन आणि सांस्कृतिक नृत्य केलं होतं आणि याच माध्यमातून या कार्यक्रमाची मोठी चर्चा झाली। या कार्यक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करून देतो असं आयोजकांना सांगण्यात आलेलं होतं। मात्र 7 महिने उलटून देखील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या कार्यक्रमाची नोंद झाली नाही आणि कलाकारांना कळलं की आपली फसवणूक झाली। या संपूर्ण प्रकरणात गाडेनगर पोलिसात देखील या कलाकारांनी तक्रार दाखल केली आहे। ज्या कलाकारांची फसवणूक झाली ते कलाकार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय प्रतिक्रिया आहे? गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करून देतो असं सांगत फसवणूक केलेली आहे। जानेवारी महिन्यामध्ये आम्ही 18 दिवस 18 रात्र हा वर्ल्ड रेकॉर्ड सतत अथक परिश्रमाने म्हणजे आमच्या पूर्ण टीमने आणि जवळपास 650 कलाकारांनी मिळून केला होता। आणि त्यात मनीष पाटील ही व्यक्ती जी आहे, जी वर्ल्ड रेकॉर्ड किंवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची ज्युरी मेंबर आहे आणि असं सांगते की माझ्याजवळ हक्क आहेत, मी तुमचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड किंवा वर्ल्ड रेकॉर्ड करून देतो। आणि त्यासाठी जवळपास त्यांनी आमच्याकडनं 12 लाख घेतलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याजवळ सगळे ट्रान्झॅक्शन आहेत ते आपण त्याला दिलेले आहेत। पण आता काही दिवसांआधी आम्हाला माहिती पडलं की आपली पैशांची फसवणूक झाली आहे। वास्तविक पाहता एवढा पैसा वर्ल्ड रेकॉर्डसाठी लागत नाही। तर एवढा पैसा वर्ल्ड रेकॉर्डसाठी लागत नाही असं देखील त्यांना सांगण्यात आलेलं आहे। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर 7 महिने झालेत, मात्र या कार्यक्रमाची कुठल्याही प्रकारे कुठेही नोंद घेतली नसल्याची प्रतिक्रिया आहे। या संदर्भात पोलिसांत देखील तक्रार करण्यात आलेली आहे। काय तक्रार आहे पोलिसांकडे आणि आता काय मागणी? लोकांची फसवणूक यापुढे होऊ नये याकरता आम्ही गाडगेनगर पोलीस स्टेशनला 23 तारखेला एक तक्रार दिलेली आहे। आज तब्बल 15 दिवस झाले तरीही यावर कोणतीही कार्यवाही प्रशासनाने घेतलेली नाही आहे। या संदर्भात त्यांनी गाडगेनगर पोलिसात देखील तक्रार केली आहे। 15 दिवस तक्रार करून उलटून सुद्धा यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे कलाकार मंडळी पुढच्या काळात आक्रमक होऊ शकतात आणि या संपूर्ण तक्रारीवर पोलीस काय कारवाई करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।